उपवासाला चालणारा वर्ष 2 वर्ष टिकणारा हा तळणीचा साबुदाणा आपण बनवतोय, की ज्याचा चिवडा तुम्ही एकदा बनवलात तर महिनाभर अगदी मनसोक्त एन्जॉय करू शकाल. असं हे तळणीचे साबुदाणे घरातच बनवणं खरंच खूप सोपं आहे. बाजारात मिळणाऱ्या तळणीच्या साबुदाण्यापेक्षा हे साबुदाणे जरा कमीच तेलकट होतात. बनवायला अतिशय सोपे, वर्षभर टिकणारे हे तळणीचे साबुदाणे कसे बनवायचे हे बघूयात. सुरुवात करूयात. आता तळणीचा साबुदाणा बनवण्यासाठी इथे बरोबर अर्धा किलो मी साबुदाणे घेतलेले आहेत. हे रेग्युलर खिचडी बनवण्यासाठी जे साबुदाणे आपण घेतो तेच आहेत. आता इथे अर्धा किलोच मी घेतलेले आहेत, पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो तरी एकट्याने म्हटलं तरी अगदी सहज करू शकाल. याला फार मेहनतीची गरज पडत नाही. आता साबुदाणा सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये हलकीशी पावडर असते, ती पावडर आपल्याला काढून टाकायची आहे. यासाठी 2 पाण्याने आपण हा साबुदाणा धुवून घेऊ. आता साबुदाणा मी इथे धुवून घेतलेला आहे. यामध्ये फक्त साबुदाणा बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. तुम्ही इथे बघू शकता अगदी साबुदाणा बुडेल इतपतच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा किंवा कमीत कमी 12 तास तुम्ही हा भिजवून घेऊ शकता. साबुदाण्यावरती अजिबात जास्तीचं पाणी नाही. आपल्याला हा साबुदाणा अतिशय मोकळा असा भिजवून घ्यायचा. झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा मी भिजवून घेतला. आता झाकण काढून तुम्हाला हा साबुदाणा अगदी जवळून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकट हा साबुदाणा झाला नाही. प्रत्येक एक साबुदाणा छान असा मऊसूत भिजलेला आहे. सोबतच हा मोकळा सुद्धा झालाय. आता साबुदाणा जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेस एकमेकांना चिकटलेले असतात. हे साबुदाणा आपल्याला आधी वेगळे करून घ्यायचे. अगदी अलगद हाताने जमेल तसे हे साबुदाणे आपण वेगळे करून घेऊ. अगदी मोत्याप्रमाणे हे साबुदाणा छान मोकळे करून घेतलेले आहेत आणि मस्त असे टपोरे सुद्धा झालेत. तुम्हाला एक साबुदाणा असा मी मॅश करून सुद्धा दाखवते. अजिबात यामध्ये दाणा राहिलेला नाही. मस्त असा चिकटसर तरी देखील आतमध्ये पर्यंत भिजलेला हा साबुदाणा आहे. आता साबुदाणा तर चांगला भिजलेला आहे. पुढची तयारी करून घेऊ. तर यासाठी आपल्याला असं एखादं मोठं पातेलं किंवा घमेलं लागणार आहे. यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचंय. तर इथे नॉर्मलच हे पाणी मी वापरत आहे. आता या साबुदाण्याची समजा आपण खिचडी बनवली असती तर याला लागणारं जे मीठ आहे याच्या दुप्पट मीठ आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचंय. अगदी हे पाणी जे आहे ते खारट लागायला हवं. हे पाणी आपण का बनवून ठेवतो आहोत हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. मीठ विरघळून घेतलं, खारं पाणी तयार झालं, साईडला करून ठेव. आता पुन्हा एक मोठं असं ताट घ्यायचं किंवा खोलगट तुम्ही भांडं घेऊ शकता. या ताटामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी मी या ताटामध्ये घातलं असेल किंवा आधीप्रमाणेच खोलगट भांडं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे पाणी सुद्धा आपल्याला साईडला करून ठेवायचंय. ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची. आता इथे आपल्याला उकडीची चाळण लागणार आहे किंवा तुमच्याकडे मोदक उकडण्याचा हा स्टीमर असेल तरी सुद्धा चालू शकतं. फक्त घेत असताना 2 चाळण्या आपल्याला हव्या आहेत की जेणेकरून काम आपलं अगदी पटापट होऊन जाईल. आता हा जो साबुदाणा आहे तो हातानेच असं छान मोकळा करून घ्यायचा आणि या चाळणीमध्ये आपल्याला घालायचा आहे. साधारण एक 2 ते 2.5 मूठ भरून आपल्याला इथे हा साबुदाणा घालायचा आहे. फक्त साबुदाणा चांगला मोकळा असा असायला हवा, एकमेकांना चिकटलेला नको. आता लगेचच ही साबुदाण्याची चाळण आपल्याला उकडण्यासाठी ठेवायची. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. हे पाणी चांगलं खळखळ असं गरम झालं की मगच यावरती आपल्याला चाळण ठेवायची. चाळण ठेवली की यावरती लगेचच झाकण ठेवायचं. झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती बरोबर 2 ते 2.5 मिनिटांसाठी याला स्टीम द्यायची. म्हणजे जोपर्यंत हा साबुदाणा चांगला असा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. आता जोपर्यंत साबुदाणा इथे वाफवला जातोय तोपर्यंत आपलं दुसरं भांडं सुद्धा म्हणजेच दुसरी चाळण सुद्धा आपण तयार करून घेऊ. आता इथे बरोबर 2 ते 2.5 मिनिट झालेले आहेत. साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट दिसतोय. पण आत्ता हा साबुदाणा ना एकमेकांना भरपूर चिकटलेला आहे. भरपूर तो चिकट झालाय. आता हा वेगळा व्हायला हवा यासाठी लगेचच हे चाळण वाफेवरून उचलून आपण जे ताट ठेवलं होतं, यामध्ये पाणी ठेवलं होतं यामध्ये ठेवायची. तर साधारण मिनिटभरासाठी ही चाळण आपल्याला अशीच ठेवायची. गॅसची फ्लेम अजिबात बंद करायची नाही. लगेचच दुसरी चाळण आपल्याला यामध्ये ठेवायची की जेणेकरून आपला बराचसा वेळ सुद्धा वाचला जाईल. आता इकडे पाण्यामध्ये मी हे साबुदाणे ठेवलेले आहेत. जेव्हा आपण साबुदाणे वाफवतो त्यावेळेस ते खूप चिकट होतात आणि भांड्याला चाळणीला चिकटून बसतात. हे लगेचच निघायला हवेत म्हणूनच आपल्याला ताटामध्ये पाणी ठेवायचंय की जेणेकरून हे साबुदाणे संपूर्णपणे या पाण्यामध्ये बुडले जातील आणि चाळणीपासून लगेचच वेगळे होतील.
अर्धा ते 1 मिनिटांसाठीच हा साबुदाणा मी पाण्यामध्ये ठेवला. तुम्ही इथे बघू शकता. अगदी सहज हाताने म्हटलं तरी हा साबुदाणा पाण्यामधून निघत आहे आणि लगेचच हा वेगळा सुद्धा होतोय. आता इथे तुम्ही बघू शकता चाळणीला अजिबात हा साबुदाणा चिकटलेला नाही. आधी चिकटलेला संपूर्ण साबुदाणा चाळणीपासून असा वेगळा झालाय आणि छान मोकळा सुद्धा झालाय. आता यामधले जे पाणी आहे ते संपूर्णपणे निथळून घ्यायचं आणि या खाऱ्या पाण्यामध्येच आपल्याला हा साबुदाणा ओतून द्यायचा आहे. आपण एकाच वेळेस सगळे साबुदाणे जे आहेत ते वाळवण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणूनच हे साबुदाणे खाऱ्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे मग एकदम आपल्याला हे वाळत सुद्धा घालता येतील आणि यासोबतच अजिबात हे चिकट सुद्धा होणार नाही आणि हलकासा मिठाचं प्रमाण सुद्धा या साबुदाण्यामध्ये येईल. या 2 पद्धती पाण्याच्या फॉलो केल्या तर तुमचा साबुदाणा अजिबात एकमेकांना चिकटणार नाही. तर संपूर्ण बॅच होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आता चाळणीमध्ये पुन्हा आपण साबुदाणा घालून घेऊ म्हणजे मग पुढची बॅच सुद्धा अगदी पटकन आपल्याला वाफवायला ठेवता येईल. तर एवढी कृती करेपर्यंत 2 मिनिट तरी लागतातच आणि 2 मिनिटांमध्ये आधीचा जो साबुदाणा आहे तो सुद्धा चांगला व्यवस्थित असा शिजला जातो. लगेचच हे भांडं आपल्याला ताटामधल्या पाण्यामध्ये ठेवायचं. दुसरे जो स्टीमर आहे किंवा दुसरी जी चाळण आहे ती लगेचच आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायची. पटकन यावरती झाकण ठेवायचं. अजिबात गॅसची फ्लेम आपल्याला कमी जास्त करायची नाही. फक्त एक लक्षात घ्या की खालच्या भांड्यामध्ये जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल यावेळेस पुन्हा पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचंय. साबुदाणा चांगला शिजलेला आहे आणि गरम असताना जर तुम्ही हा काढायला जाल तर तो भरपूर चिकट असतो, पटकन निघत नाही आणि एकमेकांना सुद्धा साबुदाणा चिकटलेला असतो. त्यामुळे मिनिटभर वेळ जाऊ द्यायचा. अर्धा 1 मिनिटानंतर साबुदाणा बघा अगदी अलगद असा चाळणीपासून वेगळा होतो. साबुदाण्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि लगेचच हा साबुदाणा आपल्याला खाऱ्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण स्टेप फॉलो करत मी इथे संपूर्ण साबुदाणा असा छान वाफवून घेतलाय. मस्त मोकळा-मोकळा, टपोरा आणि छान असा जेलीसारखा हा दिसतोय. आता इथे साबुदाण्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय. यासाठी एका मोठ्या भांड्यावरती पुरणाची चाळण ठेवली आणि संपूर्ण आता साबुदाणा आपल्याला निथळून घ्यायचा. यामधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं. पाणी निथळून घेतलं की हा साबुदाणा असाच आपल्याला ठेवायचा नाही. लगेचच तो एकमेकांना चिकटला जातो. पाणी चांगलं निथळून झालं की हा साबुदाणा आपल्याला लगेचच एका कापडावरती पसरून घ्यायचा किंवा इथे तुम्ही पॉलिथिन सुद्धा वापरू शकता. फक्त साबुदाणा वाळत घालत असताना एक टिप लक्षात घ्या की साबुदाणा असा चांगला मोकळा-मोकळा असा वाळत घालायचा आहे. एकमेकांना चिकटलेले साबुदाणे हातानेच असं थोडंसं वेगळे करून घ्यायचे. अगदी साबुदाणा खूप चिकटलेला असेल तर तो तसाच चिकटून राहतो. तळल्यानंतरही तो लगेच असा वेगळा होत नाही. हा साबुदाणा उन्हामध्ये 2 दिवसांसाठी छान वाळला गेला किंवा 1 दिवस तुम्ही फॅनच्या हवेखाली 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता. अगदी वर्षभर म्हटलं तरी 2 दिवसांमध्ये वाळवलेला हा साबुदाणा टिकला जातो. यालाच तुम्ही तळणीचा साबुदाणा किंवा नायलॉन साबुदाणा असं देखील म्हटलं जातं. या साबुदाण्यापासूनच महिनाभर टिकणारा उपवासाचा चिवडा आपण बनवू. तर यासाठी एक मोठी वाटी भरून मी ते शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. शेंगदाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा या चिवड्यामध्ये इतर साहित्य सुद्धा घालू शकता. आता चिवडा चांगला तिखट व्हावा म्हणून 4-5 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. याला मध्ये मी अशी चीर पाडून घेतली की जेणेकरून अजिबात ही तेलामध्ये गेल्यानंतर फुटणार नाही आणि तेल जे आहे ते सुद्धा आपलं बऱ्यापैकी तिखट होईल. आता जर ह्या मिरच्या तुम्हाला चिरून घ्यायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त एक लक्षात घ्या की मिरच्या तळत असताना छान त्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या. म्हणजे मग चिवड्यामध्ये ते छान कुरकुरीत सुद्धा लागतील आणि यासोबतच जर तुमच्या मिरच्या जर मऊ राहिल्या तर चिवडा सुद्धा मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या. आता तेल सुद्धा हलकं असं तिखट झालेलं असतं. या तेलामध्येच आपल्याला साबुदाणा सुद्धा तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मोठ्या प्रमाणे असे साबुदाणे वरती फुलून येत आहेत आणि प्रत्येक एक साबुदाणा छान फुलला गेलाय. खरं सांगायचं तर जो नायलॉनचा साबुदाणा आपण बाजारातून विकत आणतो तो भरपूर तेलकट होतो म्हणजे आतमध्ये पर्यंत असं तेल खूप मुरलं जातं. या साबुदाण्यामध्ये मात्र अजिबात तेल असं आतमध्ये पर्यंत जात नाही. जरी हा साबुदाणा फुलला तरी सुद्धा आतमध्ये असं तेलकटपणा जाणवत नाही. यामुळे कमी तेलामध्ये सुद्धा हा साबुदाणा छान फुलला जातो. तेलामध्ये घातल्याच लगेच हा साबुदाणा पटकन असा फुलून येतोय. बाजारामधले साबुदाणे जरा साईजला मोठे असतात आणि ते बनवतानाच त्याच पद्धतीने किंवा नायलॉनचेच बनवले जातात. आपण साध्या साबुदाण्याचे नायलॉन साबुदाणा बनवतो त्यामुळे साईजला हे लहान असतात. त्यामुळे आतमध्ये
कच्चापणा राहण्याची अजिबात शक्यता राहत नाही किंवा बऱ्याचदा बाजारातला साबुदाणा आतमध्ये कच्चा राहतो आणि दातामध्ये तो अडकला जातो. हा साबुदाणा असा अजिबात होत नाही. त्यामुळे बिनधास्त तुम्ही या पद्धतीने नायलॉन साबुदाणा घरी बनवून पाहू शकता आणि मनसोक्त याचा आनंद घेऊ शकता. चिवड्यामध्ये घालण्यासाठी बटाट्याचा खीस सुद्धा आपण तळून घेऊ किंवा याऐवजी जर तुम्हाला उपवासाच्या काही पापड्या असतील किंवा पापड तुम्ही बनवलेले असतील त्याचा भुगा सुद्धा या चिवड्यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा हा चिवडा बनवायचा नसेल तर तुम्ही लाल मिरचीची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा इतर पदार्थ जसं की ड्रायफ्रुट्स आहेत, खोबऱ्याचे काप तुम्ही या चिवड्यामध्ये घालू शकता. मनुके सुद्धा थोडेसे घालू शकता. अगदी चवीला ते सुद्धा छान लागतात. तर इथे सगळं तळून झालेलं आहे. एका मोठ्या भांड्यामध्येच मी एकदम काढून घेतलं. वरून थोडीशी पिठी साखर आणि आवडीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगला एकजीव असा हा चिवडा मिक्स करून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता खमंग असा महिनाभर टिकणारा चिवडा इथे तयार झालेला आहे. आणि साबुदाणा सुद्धा अगदी आतमध्ये पर्यंत छान तळला गेलेला आहे. अजिबात आतमध्ये दाणा राहिलेला नाही. मस्त असा भुगा होतोय. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.